नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो, कसे आहेत सगळे? आय होप सगळे मस्त आणि दणदणीत असाल. सो आज मी आलो रत्नागिरीत. खूप दिवस कुठे काय जाणं झालं नाही, त्यामुळे काय टाकता आलं नाही. सो आज म्हटलं रत्नागिरीत आलोय तर जरा काहीतरी क्रिएट करूया. सो आज आपण रत्नागिरीत आलोय. तर मी आलोय CNG पंपला CNG भरायला. लिटरली एवढी लाईन आहे ना की असं वाटतं की CNG गाडी नसावी, पण ठीक आहे, असू द्या, आता काय चालायचं. नेक्स्ट टाइम घेऊ तेव्हा डिझेल किंवा पेट्रोल तेच घ्यायचं. नेक्स्ट टाइम CNG गाडी घ्यायचीच नाही बाबा, कारण खूप लाईन आहे आणि खूप थांबावं लागतं. मी आता आहे JK फाईल्सच्या स्टॉपवरती आणि लिटरली CNG पंपपासून ते JK फाईल्सच्या स्टॉपपर्यंत अगदी हायवेपर्यंत लाईन आहे. सो तुम्ही विचार करू शकता की कसला हेक्टिक डे आहे तो. अँड सेकंड थिंग, गरमी पण एवढी आहे ना भाई की हॅट्स ऑफ. लिटरली कंटाळा आलाय. पण आता CNG पण झालं की आपण थोडंसं जेवणार आहोत. माझी एक बेस्टी आहे, तिला भेटणार आहोत. फायनली आपला नंबर आलाय CNG भरायला. आता आपण CNG भरून घेतोय. सो गाईज, फायनली आपलं CNG भरून झालेलं आहे आणि आता आपण निघालोय. पहिले आता जाम भूक लागलेली आहे. सो पहिले आता खाऊन घ्यायचं, बाकी सगळं नंतर बघू आपण. पहिले पोटोबा करायचं. सो आपण डायरेक्ट फोन ठेवतो मी आणि आता जाऊया आपण पोटोबा करायला. हे आपलं रत्नागिरीत असलेलं आणबाण शान असं ठिकाण आहे, मारुती मंदिर. तिथेच महाराजांची मूर्ती देखील आहे. संध्याकाळी तुम्ही तिथे फिरू शकता किंवा बसूही शकता. आता सगळं छोटंसं गार्डन आहे. आता आपण पोचतोय हॉटेल आमंत्रणला. रत्नागिरीमध्ये सुप्रसिद्ध असं नॉनव्हेजसाठी हॉटेल आहे आमंत्रण. तुम्ही बघू शकता. आता आम्ही जाणारच आहोत. त्याचबरोबर अतिशय स्वादिष्ट त्यांचं जेवण असतं. नक्की विजिट करा. नेहमीप्रमाणे हॉटेलला गर्दी असते, त्यामुळे नाव सांगायला लागतं आधी. मग ते नावानुसार आत घेतात. वेटिंग रूमसाठी पण सोय आहे त्यांची. आता खूप वेल फर्निश असं केलं आहे त्यांनी. फायनली जिची आपण वाट बघत होतो ती माझी बेस्टी आलेली आहे. ऑटोच्या मागे आहे. सो पप्पा की परी लँड हो रही है. फायनली आपलं आज सगळं रत्नागिरीचं काम ओळखून आपण निघालो आहे आता खेडकडे. आता फायनल स्टॉप झाला आहे संगमेश्वर. आता आपण निघतोय खेडला जाण्यासाठी. सो आजचा व्लॉग मी केला होता असं माझ्या भाचीचं सांगण्यावर. त्यांनी म्हटले की मामा बरेच दिवस काय झालं, म्हणजे काय टाकलं नाही, लिटरली एक मंथ झाला. सो म्हटलं आज चाललो आहेस तर थोडंफार काहीतरी करून टाकूया. सो ती पण खुश आणि आपल्याला एक कंटेंट पण झालं. सो जय हिंद, जय महाराष्ट्र.